नमस्कार मित्रांनो, मराठी गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो. तर बघा, आजचा टॉपिक काय आहे आपला, की मुंबई पोलीस जो पेपर आता राहिलेला आहे त्याबद्दल आपण बघा, की पेपर कधी होणार आहे हे जाणून घेऊया, पॅटर्न कसा असेल हे जाणून घेऊया, आणि आता नेमकं एवढ्या राहिलेल्या दिवसांमध्ये काय करायचं आहे, म्हणजेच काय वाचावं आणि काय वाचू नये, आणि परीक्षेला जाता जाता काय रिव्हिजन करून जायची आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पेपर कधी होणार? तर मित्रांनो बघा, पेपर तर आता आज जी काही न्यूज बघितल्या त्यात म्हणतात की 22 सप्टेंबरला असू शकतो, किंवा 29 सप्टेंबरला असू शकतो, किंवा जास्तीत जास्त 6 ऑक्टोबरला. पण हे जर आपण एक विचार केला याचा, तर आपल्याकडे यापैकी फक्त जास्तीत जास्त 15 दिवस कालावधी आहे आणि कमीत कमी 5 दिवस आहेत असं आपण गृहीत धरू. कारण आता तुम्ही एवढ्या दिवसापासून स्टडी करत आहात, बरोबर, आणि आता तुम्ही एक्झामसाठी रेडी झाले आहेत असं आपण समजूया, बरोबर. तर बघा मित्रांनो, आपण इथून फक्त जास्तीत जास्त 5 दिवस आपल्याकडे आहेत हेच गृहीत धरून चालूयात. जर यापेक्षा जास्त गेलं टाईम तर खूप चांगलं, कारण तुम्हाला टाईम भेटेल. परंतु कसं असतं मित्रांनो, जेवढ्या लवकर तुम्ही टेन्शन फ्री होतील, कारण स्टडी तर तुमचा झालेला आहेच, म्हणून जास्त लांबणीवर पेपर जाण्यापेक्षा तो लवकर झालेला कधीही बरा असतो. कारण तुम्ही काही आता फर्स्ट टाईम पोलीस भरती देत नसतील, जे विद्यार्थी काही नवीन असतील, पण यातील मला माहिती आहे की 60% विद्यार्थी हे जे आहेत यांना एक्सपिरियन्स 100% असणार आहे, बरोबर. तर आपण इथं फक्त 5 दिवस आपल्याकडे राहिले आहेत असं कन्सिडर करून पुढचं वाटचाल करूयात. कारण भलेही जर आचारसंहितेमुळे काही प्रॉब्लेम आला आणि जर पेपर लांबणीवर गेला तर तसं देखील आपण एक व्हिडिओ बनवूया. जर आपल्याला डेट ही कन्फर्म भेटली की आता 1 मंथ किंवा 2 मंथ एक्झाम होणार नाही, तर मग राहिलेला स्टडी कसा करायचा आहे त्याबद्दल आपण नंतरच्या त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु मी इथं एक गृहीत धरून चालतोय की आता तुम्ही सगळेजण रेडी आहेत. तर बघा, आपण आता पुढचं टॉपिक बघूया जे आपल्याला डिस्कशन करायचं इम्पॉर्टंट. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर कसे शोधायचं, प्रश्नामधून आपल्याला जे ऑप्शन असतात, ऑप्शनवरून कसे उत्तर शोधायचे हे सांगणार आहे. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप फायदेशीर ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला. आता पुढचं टॉपिक म्हणजे परीक्षेचा पॅटर्न कसा असेल. मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी. कारण काय असतं माहिती आहे, कोणाचं मराठी व्याकरण चांगलं असतं तर कोणाचं मॅथ चांगलं असतं, बरोबर, प्लस तुम्हाला रिझनिंग असतं, आणि जी केमध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट असतात. यात तुमचा करंट अफेअर्स पण असतो, ओके. तर बघा मित्रांनो, पॅटर्न कसा असेल याच्यावरती खूप डिपेंड करतं की पेपर हा कुठल्या पॅटर्ननुसार होणार आहे. अंदाजित जर आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचा सिलेबस हा या प्रत्येक टॉपिकला 25 क्वेश्चनने डिवायडेड केलेला आहे. 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न मॅथ, 25 प्रश्न बुद्धिमत्ता, आणि 25 प्रश्न मिळून जीके, म्हणजेच त्याच्यात करंट अफेअर्स वगैरे, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स असे इतर सब्जेक्ट येऊन जातात मित्रांनो, बरोबर. तर आता मुख्यतः पॅटर्नचा विचार केला तर 2023चा जो पेपर झालेला आहे त्यात जी के या घटकावर फक्त एकट्या जी केवरती 50 क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो. विचार करा, एकट्या जी केवरती 50 क्वेश्चन आलेले आहेत. तर मराठीसाठी 11 ते 12 प्रश्न आलेले होते, आणि उरलेले जे प्रश्न होते ते मॅथ आणि रिझनिंग या घटकावरती आलेले होते. म्हणजेच तुम्ही साधारणतः एक समजू शकतात, हे 50 आणि हे जास्तीत जास्त तुमचे 13 आणि हे 63, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त हे 65 प्रश्न जर तुम्ही पकडले, यातून तर तुमचे 50 क्वेश्चन फक्त हे जी केला होते, आणि वरचे 35 प्रश्नांमध्ये मॅथ
आणि बुद्धिमत्तेवरती होते. तर बघा मित्रांनो, असा पॅटर्न होता मागचा. त्यात ओनली जी केला 50 ते 52 प्रश्न, मराठी व्याकरणला 11 ते 13 प्रश्न, मॅथ आणि रिझनिंग मिळून 33 ते 36 प्रश्न. यात जी केमध्ये तुमचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन देखील यात समाविष्ट होते. ओके. तर बघा मित्रांनो, आता आपण कसं करायचं आहे की आपण अभ्यास कसा केला आहे आता सगळ्यांनी, कारण आता हा आपला टाईम आहे एक्झामचा. आपल्याला एक्झामला जायचं आहे आता. प्रत्येकाने आता त्याच्या परीने अभ्यास केलेला असतो आणि सगळ्यांनी सगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु इथं जर एक लक्षात घेतलं, जर पॅटर्न पुन्हा हा 2023 नुसारच आला, बरोबर, तर हा एवढा सेक्शन जो आहे हा 50 मार्क्सला तुमचा जातोय आणि राहिलेल्या 50 मार्क्समध्ये देखील मॅथ आणि रिझनिंगमध्ये चांगले मार्क्स कव्हर होत आहेत. यावरून काय लक्षात येत आहे. आणि मराठी व्याकरण हा सब्जेक्ट तर मोस्टली मला तरी वाटतं की 90% पकडूया आपण, की ते लोक चांगलेच करून जातात आपले मित्र सगळे. जी के हा चॅलेंजिंग सब्जेक्ट असतो सगळ्यांसाठी. त्यासाठी एक सांगेल की आता तुम्ही बाकी कुठलाच विचार करू नका. जे आता तुमचं राहिलेलं आहे, जे 5 दिवसाचा आपण आता सध्या कालावधी पकडतोय, जर समजा खरंच 22 तारखेला पेपर झाला, मला तर वाटत नाही की 22 तारखेला पेपर होईल आणि 29ला पण होईल. तो एक तर ऑक्टोबरमध्ये जाईल किंवा नंतरही होऊ शकतो. परंतु आपण आता सध्या हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवला आहे की आपण रिव्हिजन करतोय की लास्ट फेजमध्ये आलेलो होतो आपण आता. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. तर बघा आपण काय करायचं आहे आता. आधी तर आपण आता एक बघूया की तुम्ही संदर्भ कुठले कुठले वाचलेले आहेत. ते मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो की मला वाटतं की कुठले तुम्ही करायला पाहिजे होते आणि जी केसाठी कुठला यूज केला आहे, मॅथसाठी कुठलं बुक यूज केलं आहे, हे सगळं मी तुम्हाला एक सांगतो. ओके. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही मॅथ प्लस रिझनिंग चांगली केली आहे, ते तुमचं कुठलंही असू द्या, जिथं तुमचं कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. मी असं कुठल्याही याची जाहिरात करत नाही आहे इथं, परंतु एक फक्त सांगण्यासाठी सांगतोय की समजा जर तुम्ही यांचे कोणाचे क्लास घेतले असतील, की जसं सचिन सर आहेत, सचिन ढवळे सर, ओके, की मॅथ रिझनिंगसाठी हे एक चांगले आहेत. जर तुम्ही यांचा क्लास केला असेल आणि तुमच्या जर 99% जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते बेटर आहे, बरोबर. मराठी व्याकरण जर तुम्ही सेल्फ केलं असेल तरी चालेल, परंतु त्यासाठी पुस्तक कुठलं रेफरन्स करायला पाहिजे होतं, तर ते तुम्हाला माहितीच आहे की मोरावाळंबे सरांचं जे पुस्तक आहे हे याच्यासाठी सर्वात बेस्ट आहे, बरोबर. आणि अजून जे पुस्तक आहे ते एक आहे आपलं बाळासाहेब शिंदेचं, बरोबर. तर हे तुमचे क्वेश्चन पेपर यात चांगले दिलेले आहेत की ते तुम्ही त्याच्यातनं सराव केला असता, बरोबर. आणि मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातनं तुम्ही सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले असतील असं मी गृहीत धरून चालतोय. प्लस तुम्हाला एक सांगेल, तुम्ही शब्द संग्रहावरती किती भर दिलेला आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. जो शब्दसंग्रह आहे तो मोरावाळंबे सरांच्या पुस्तकासोबत एक आता शब्दसंग्रहाचे सेपरेट पुस्तक भेटतात. त्यात तुम्ही त्याची रिव्हिजन करायला हवी आणि आधी केलीच असेल. तर वारंवार जे पोलीस भरतीला येत असतील मागचे जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात किंवा म्हणी वाक्प्रचार असतात, ते पण तुम्ही केले पाहिजेत म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधून, बरोबर. बरोबर. तेवढं झालं मित्रांनो. तर मराठीसाठी अजून तुमचा एक पार्ट काय उरतो की जे तुम्हाला टॉपिक कठीण वाटत असतात त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो. जसं प्रयोग असेल, समास असतील, अलंकार असतील, जे तुम्हाला यात कठीण वाटतंय ते तुम्ही लास्टला रिव्हिजन करून घ्या आणि आपल्या स्वतःचे काही ट्रिक्स निर्माण करा की जेणेकरून आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे की याचं उत्तर ए आहे. ओके. तर मराठी संदर्भात तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की आपण कशी रिव्हिजन करायची आहे. जे बुक्स तुम्ही रेफर्स केले असतील आणि ज्या नोट्स काढल्या असतील, मित्रांनो एक लक्षात ठेवा, इथं फक्त नोट्समध्ये देखील जे तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे, ओके, प्लीज ती पुन्हा पुन्हा वाचू नका, हे तुम्ही टाळा.
जे आपल्याला माहिती आहे की समजा तुमचा प्रयोग हा टॉपिक खूप खूप छान झालेला आहे, की तुम्हाला कधीही विचारलं तरी तुम्ही उत्तर देत आहात, कसंही शोधता तुम्ही, परंतु तुम्ही तुमचं उत्तर परफेक्ट देतात. तर प्लीज प्रयोगमध्ये तुम्ही आता टाईम घालू नका. मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. परत परत त्याच गोष्टी करू नका की ज्या तुम्हाला आवडतात. ओके. तर तुम्ही या व्यतिरिक्त जर तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये अडचण येत असेल आणि त्याचे जर आपल्याला माहिती आहे की हे एक्झाम्पल येऊ शकतात, तर त्याचे काही ट्रिक्स ठेवा, त्याला पाठांतर करा, काही करा. पण आता हा लास्ट शेवटचा क्रायटेरिया नाही आहे. आता हा सध्याचा की तुम्ही आता हा पाठांतराचा टाईम नाही आहे. ही फक्त रिव्हिजनसाठी मी जे सांगतोय ते तेवढं करायचं आहे. ओके. तर यात कसं करू शकतो आपण, की आता नेमकं काय वाचावं आणि काय वाचू नये ह्या टॉपिकवरती आपण येऊया. बघा मित्रांनो, आता काय वाचावं, आता वाचायला एवढा टाईम नाही आहे. ओके. आता फक्त ज्या नोट्स तुम्ही काढलेल्या असतील, ज्यात तुम्हाला फक्त कन्फ्युजन असेल, ओके, टॉपिकनुसार तुम्ही 5 दिवसाचं प्लॅनिंग करा. बरोबर, 5 दिवस प्लॅन करा, 5 दिवसाचं. त्यानुसार तुम्ही कुठल्या याला किती, कारण बघा आता ते तुम्हाला स्वतःला माहिती आहे की माझा कुठला सब्जेक्ट हा कितीपर्यंत झालेला आहे. पोलीस होण्याचं एकच मी तुम्हाला कन्फर्म सांगू मित्रांनो काय असतं, तर पोलीस होण्याचं किंवा कुठलीही एक्झाम जर क्रॅक करायची आहे तर तिचा सिलेबस हा खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. बरोबर, कारण बघा एक मी तुम्हाला फक्त एक ट्रिक सांगतो आता, की आपण विचार करतो आपल्याला दिलेले सब्जेक्ट किती आहेत, 4. मराठी, बरोबर, मॅथ, रिझनिंग आणि जी के. तर मित्रांनो एकच सांगेल, जसं तुम्ही 25 मार्क्सला हे सगळ्यांना गृहीत धरून चालतायत, ओके, तर एकच आहे, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे, तुम्हाला हे सगळे जे सब्जेक्ट आहेत यांना 25 मार्क्सचं धरून चालायचं नाही आहे. तुम्हाला असं कन्सेप्टमध्ये क्लिअर करायचं आहे, आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट ठेवायची आहे कायम, की मराठी देखील आपल्याला 100 मार्क्सला आहे, मॅथ देखील 100 मार्कला आहे, रिझनिंग देखील 100 मार्क्सला आहे, जी के देखील 100 मार्क्सला आहे. तुम्ही म्हणाल सर असं काय बोलतायत काय 400 मार्क्सचा पेपर आहे का? नाही, 400 मार्क्सचा पेपर नाही आहे मित्रांनो. जर हे बघा पॅटर्न असतं आणि क्वेश्चन पेपर सेट करणारा कसं सेट करू शकतो ते आपण सांगू शकत नाही. कारण तुम्ही 2023ला बघितलं 50+ क्वेश्चन फक्त जी केवरती त्यांनी टाकलं, तर तुम्ही काय करू शकत नाही त्यात, कारण तो पॅटर्न आहे फक्त की एवढे वेटेज दिलेलं आहे. पण सहसा 75% ज्या आयुक्तालय आहेत तिथं या पॅटर्ननुसार होत असतो पेपर. परंतु मुंबईला, ठाण्याला असे काहीतरी आयुक्तालय आहेत की तिथं पॅटर्न हे थोडं थोडं चेंज होत असतं. तर मला फक्त हे काय सांगायचं आहे मित्रांनो, की तुमच्या प्रत्येक विषयाची तयारी ही 100% जर झालेली राहिली, तर जर आज जी के ऐवजी जर 50 मार्क्सला मराठी आलं तरी तुम्ही स्कोअर करणार आहात, मॅथ आलं तरी स्कोअर करणार आहात, रिझनिंग आलं तरी स्कोअर करणार आणि जी के आलं तरी स्कोअर करणार आहात. आता आपण जी के याबद्दल बोलूयात. बघा आधी जे केलं असेल ते, तर त्याचे जर रिव्हिजन नोट्स असतील तर त्या करा की ज्या तुमच्या लक्षात राहणार नाही आहेत. परंतु ऑप्शनवरून जर तुम्हाला आता उत्तर क्लिक होत असेल तर यात टाईम वाया घालू नका. या व्यतिरिक्त एक सांगेल मित्रांनो, की तुम्ही ज्या आता जवळच्या नवीन नियुक्त्या असतील, जर तुम्ही बघितलेल्या नसतील, नवीन नियुक्त्या, बरोबर, निधन, निवड म्हणजेच नियुक्ती हे आपण टाकून दिलं आहे, बरोबर. नंतर जे आपले सगळे असेंब्ली आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा, बरोबर, मी सगळं स्क्रीनवरती लिहिणार नाही आहे, तुम्ही फक्त आता ऐकून घ्या काही गोष्टी मी सांगतोय त्या. त्यांचे जे आपले अध्यक्ष असतात, म्हणजे सभापती असतात, उपसभापती असतात, त्यांची नावं करंटली. नंतर काही कलमे महत्त्वाची असतात, ती कलमे बघा राज्यघटनेतली, बरोबर. नंतर राहिली काही आता नवीन घडामोडी घडल्या असतील, जसं लाडकी बहीण योजना, याची तारीख बघा मित्रांनो. हे पण बघून घ्या, कारण ह्या खूप आता सध्या गाजलेल्या योजना आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत. मागच्या भरतीमध्ये पण असाच कुठला तरी एक क्वेश्चन आला आहे, तर तुम्हाला आठवत नाही आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स करा. असंच कुठलं तरी लाडकी स्कीम होती कुठली तरी, त्यांच्याबद्दल ते
क्वेश्चन टाकलेला होता त्यांनी, बरोबर. यात भर म्हणून मुंबई यावर रिलेटेड क्वेश्चन बघा, बरोबर. तुम्हाला टाईम द्यायचा आहे 2 तास 3 तास जो द्यायचा आहे. 5 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये तुम्ही वेटेज ठरवून घ्या की तुम्हाला या गोष्टी का सांगतो, ह्या एक्स्ट्रा आहेत. परंतु जर बाय चान्स या मुंबई टॉपिकवरती जर 2 क्वेश्चन आले आणि इन केस ते तुम्ही वाचलेले राहिले म्हणजेच तुमच्या बरोबर आले आणि मेरिट जर 114चं होतं आणि तुम्ही नेमके 114ला क्वालिफाईड होत आहेत, तर हे फक्त या 2 मार्क्समुळे पॉसिबल झालेलं आहे. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे तर. ओके. तर जे आता केलेलं नसेल ना, त्यातलं पण जर काही करायचं असेल तर ते फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की मुंबई रिलेटेड जे प्रशासकीय अधिकारी असतील, काही आयुक्तालय असतात त्यातले प्रमुख असतील, नंतर कुठल्या याच्यावर कुठल्या पक्षाचं आता सत्ता आहे याबद्दल, नंतर तुम्ही आपल्या जवळच्या नद्या वगैरे ज्या असतील, डोंगर असतील, नंतर पर्यटन स्थळं असतील मुंबईजवळची ते बघा, त्यातले तालुक्यांची संख्या बघा, सगळ्या जवळपासच्या महानगरपालिका बघा, त्यांचे महानगरपालिका आयुक्त बघा, नंतर प्रसिद्ध स्थळे, बरोबर. म्हणजेच जर तुम्हाला कुठल्या PDF मध्ये जर एक मुंबईबद्दल जर सगळी माहिती भेटत असेल तर ती PDF वाचून ठेवा मित्रांनो. लास्ट टाईम 2 वेळेस वाचायला काही ती वेळ जाणार नाही आहे आणि 2 वेळेनंतर आपल्याला आन्सर हे क्लिक होऊ शकतं दुसरी रिव्हिजनला, जर आपण फक्त एक मुंबईचा टॉपिक करत आहोत तर, बरोबर. तुम्हाला समजते मला काय म्हणायचं आहे. तर जवळपासचे सगळे अधिकारी वगैरे जे म्हणजे मुंबई जवळचा एरिया, मुंबई जो असेल ते बघून ठेवायचे आहेत. राहिलं GKचं झालं आपलं मित्रांनो, GK झालं, मॅथ रिजनिंग झालं आणि मराठी व्याकरण झालं. तर हे असे सब्जेक्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत. लास्ट टाईमला ते कामात येणार आहेत. म्हणजेच कसं, परत एकदा फक्त शॉर्टमध्ये सांगतो, मराठी असेल फक्त काय करा, ज्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत नाही आहेत अजून पण, आणि जर त्या होणारच नाही आहेत तर त्यांना सोडा. त्या होणारच नाहीत मित्रांनो. आता घाई करून फायदा नाही. तुम्ही काही आता टाईमपास करू नका त्याच्यामध्ये, त्या कन्सेप्ट करूच नका, कारण त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. आता जे मेन आहे, आता मराठीमध्ये जरी कन्सेप्ट क्लिअर नसतील पण काही कन्सेप्ट आपल्या, समजा आपले 2 प्रयोग आपल्याला ओळखता येतात पण तिसरा प्रयोग ओळखता येत नाही ना, तर त्या कन्सेप्ट आता मी तुम्हाला पुढे स्ट्रिक सांगणार आहे, ती तुम्हाला कामात येणार आहे प्रश्न सोडताना, बरोबर. आता मेन दुसरी गोष्ट काय सांगतोय ते लक्षात ठेवा. मॅथ रिजनिंगचा पण तुम्हाला माहिती आहे, मॅथ रिजनिंगच्या पण भरपूर ट्रिक्स असतात, बरोबर, की क्वेश्चनवर जे ऑप्शन असतात त्यावरून सोडायचा प्रयत्न करायचा, बरोबर. राहिलं GKचं मी तुम्हाला नुकतंच बोललो आहे. GKबद्दल नो चॅलेंज. GK हा असा सब्जेक्ट आहे, यात जे करंट अफेअर्स आहे मित्रांनो, याला देखील तुम्ही खूप महत्त्व द्या. कारण या 50 पैकी जर 8 ते 9 प्रश्न जर करंट अफेअर्सवरती आले आणि जर तुम्ही केलेलं नाही राहिलं तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून GKचं करंट अफेअर्स पण तुम्ही केलं असेल, मी असं गृहीत धरतोय. जसं मी पहिले बोललो की सगळ्यांना 100% दिलेलं असेल तर तुम्ही यावर्षी खरंच 100% पोलीस नक्की होणार आहात, बरोबर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आधीच देतो एक्झामसाठी, कारण कुठलंही अपयश हे तुमच्या पदरी पडू नये. परंतु कसं असतं, जर अपयश आलंच मित्रांनो तर तुम्ही खचून जाऊ नका. पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न करा. जे नवीन विद्यार्थी असतील, जुन्या विद्यार्थ्यांचं 100% सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण काही लोकांची लास्ट एज आहेत मित्रांनो आता. ओके, तर त्यांना पण बेस्ट लक. आपण आता बघूया पुढचं, जो एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो की कशी ओळखायची उत्तरं. बघा मित्रांनो, आता एक उदाहरणासाठी मी फक्त एक म्हणजे उदाहरण घेतलं आहे, प्रयोगाचं उदाहरण घेतलेलं आहे. आपल्या इथं प्रॉपर असं काही टायपिंग होत नाही, त्याच्यासाठी तुम्ही समजून घ्या फक्त की बघा, आता हा एक प्रयोग ओळखायचा आहे. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. तर माहिती आहे प्रयोगचं, तर तुम्हाला आता माहिती असेल, जे आता तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करतायत तर हे तुमच्यासाठी काही लोकांसाठी खूप सोपं असेल आणि काही लोकांना थोडं कॉम्प्लिकेटेड असेल किंवा नसेल पण. परंतु मी फक्त एक उदाहरणासाठी घेतलेलं आहे की तुम्ही सांगतील एवढं सोपं कसं दिलं, तर ते तुमच्या अभ्यासानुसार आहे मित्रांनो. काही लोकांना हे कठीण देखील वाटत असेल, परंतु कठीण काही नाही आहे. तर यात कन्सेप्ट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक असतो कुठल्याही सब्जेक्टमध्ये. जर तो काही नियमांनी बनलेला असेल तर त्याला ते नियम खूप इम्पॉर्टंट असतात. जसं आता इथं माहिती आहे आपल्याला की प्रयोग ओळखताना आपण काय करतो. तर बघा मित्रांनो, मी सरळ काय बोललो की तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शनकडे बघायचं आहे, बरोबर. तर बघा,
कर्तरी प्रयोगची जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल, कर्मणीची कन्सेप्ट क्लिअर असेल, भावेची कन्सेप्ट क्लिअर असेल, आपल्याला 3च ऑप्शन दिलेत, हे तर जातं आहे, जाऊ द्या. एक तुमचं ऑलरेडी कमी झालेलं आहे, बरोबर. तर एक हे बघितल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच क्लिक व्हायला पाहिजे की कर्तरी प्रयोग काय असतो, कर्मणी काय असतो, भावे काय असतो. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. कर्त्याला प्रत्यय नसते कर्मणीमध्ये, कर्मणीला प्रत्यय नसते कर्माला, बरोबर. आणि भावेमध्ये काय असतं की कर्ता आणि कर्म यांना दोघांना प्रत्यय असू शकतं, बरोबर. तर पहिले आता आपण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. मग आपण जर इकडे वळतोय तर आपल्याला लक्षात येतं आहे की आता उदाहरण बघूया. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले, बरोबर. निवडून देणारी कोण आहे? आपण कर्ता कसं ओळखतो? याला नारा नारी प्रत्यय लावतो आपण क्रियापदाला. हे संयुक्त क्रियापद इथं, बरोबर. निवडून दिले, निवडून देणारी कोण आहे? जनता. म्हणजे काय? हा कर्ता. त्यांना कोणाला निवडून दिले असं आपण कर्म ओळखतो, प्रश्न विचारतो. जेव्हा कर्त्याला म्हणजे जेव्हा क्रियापदाला आपण प्रश्न विचारत असतो कोणाला म्हणून, तर आपल्याला कर्म मिळून जातं. तर इथं हे कर्म आहे त्यांना. आता मला सांगा मित्रांनो, जर आपली कन्सेप्ट क्लिअर आहे, बरोबर, आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहेत खाली, सरळ आहे. कर्तरी प्रयोग नाही आहे कारण हा कर्ता आहे जनतेने, तर याला प्रत्यय आहे कारण कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमात असतो. पहिला ऑप्शन गेला. राहिलं कर्मणीचं, बरोबर, की कर्म प्रथमात पाहिजे, पण इथं देखील हा ना प्रत्यय लागलेला आहे त्याला, हे पण नाही आहे. आता आपण एक विचार करू की मग यापैकी नाही कुठला प्रयोग बनू शकतो का यामध्ये? तर नाही बनू शकत मित्रांनो, यापैकी नाही. का बनवू नाही शकत? आता कारण आपला जो भावी प्रयोग असतो इथं आपल्याला कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलेले दिसत आहेत, बरोबर. आणि त्यातनं एक भाव निर्माण होतोय, म्हणून हा आपल्याला लगेच दिसतंय की जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. ने आणि ना हे कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय लागलेले आहेत, म्हणून हा भावी प्रयोग आहे. समजलं मित्रांनो तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? तर बघा, यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑप्शन बघायचे आधी. हे फक्त एक मराठी व्याकरणचं उदाहरण दिलं, असं तुम्ही जीकेमध्ये पण करू शकतात. मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर्स. कसं असतं मित्रांनो बघा, आपल्याला जर समजा जीकेमध्ये एक क्वेश्चन घेतो मी, फक्त एक सोपा प्रश्न घेतो की तुम्हाला समजायला पाहिजे मला काय नेमकं म्हणायचं आहे. तर ओके, की समजा आता आपले मुख्यमंत्री बघूया आपण, की साधा प्रश्न घेतो मी. आता सगळ्यांना माहिती आहे हे, म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मी फक्त हे पूर्ण लिहित नाही, फक्त तुम्हाला मला एक्झाम्पल हे करायचं आहे, बरोबर. इथं जर समजा एक प्रतिभा पाटील नाव असेल, प्रतिभा पाटील, बरोबर, हा ए ऑप्शन आहे मित्रांनो. एक बी असेल, हे एकनाथ शिंदे समजा आपण, एकनाथ, बरोबर, देवेंद्र फडणवीस, बरोबर, आणि नितीन गडकरी वगैरे. आपण फक्त मी हे फक्त उदाहरणासाठी घेतो मित्रांनो की तुम्हाला कसं त्याला आपण ऑप्शनवरून हे करणार आहेत. हा ॲक्च्युअली खूप सोपा प्रश्न घेतला आहे मी फक्त कन्सेप्टसाठी मित्रांनो, बरोबर. सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहेत, बरोबर. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला ऑप्शन कसा कट होईल तुमचा? हा ऑप्शन असा तुमच्या त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे की हे तर मला माहिती आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक मेल आहेत, फिमेल नाही. इथंच हा एक ऑप्शन कट झाला मित्रांनो, बरोबर. राहिली गोष्ट 3 ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक आहेत. यातलं तुम्हाला एक देखील माहीत राहिलं असलं, एक तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस माहीत असतील किंवा नितीन गडकरी माहिती आहेत. याच्यातलं तर तुम्ही लगेच एक नितीन गडकरी सरांना का कट करू शकतात? कारण तुम्हाला माहिती आहे की हे केंद्रात आहेत, बरोबर. आणि राहिले 2 ऑप्शन, तर यांच्यातनं जर तुम्हाला माहिती पण नसेल तरी पण तुम्ही जर टुक्का लावला कुठेतरी, एक तर तुमचं 50-50 चान्सेस बनून जातात ना, बरोबर. हे सोपा प्रश्न फक्त तुम्हाला समजावं म्हणून घेतलेला आहे. आणि इथं तर कन्सेप्ट लगेच क्लिअर होते की देवेंद्र फडणवीस हे मागे मुख्यमंत्री होते, म्हणून आता ते उपमुख्यमंत्री आहेत हे आपल्याला माहिती आहे, म्हणून हे पण गेले आणि एकनाथ शिंदे उत्तर आलेलं आहे. तसं तुमच्या त्यावेळेच्या टायमिंगवरती तुम्हाला लक्षात आणायचं आहे की ऑप्शनवरून कसं कट करायचं. जसं बघा, इथं लगेच आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री मेल आहेत, माणूस आहे, स्त्री नाही, बरोबर. म्हणून आपण प्रतिभा पाटीलला कट केलं. नितीन गडकरी केंद्रात आहेत, बरोबर. देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, ते आता नाही आहे, एकनाथ शिंदे. तसे तुम्ही उत्तर काढू शकतात असं मला म्हणायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, परंतु यातून जर तुम्हाला खरंच काही माहिती भेटली असेल
आणि जर काही माझ्याने काही टॉपिक सुटले असतील तर आपण ते कव्हर करूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना येणाऱ्या एक्झामसाठी गुड लक. तुम्ही सर्वजण चांगले पेपर द्या आणि उत्तीर्ण म्हणण्यापेक्षा यशस्वीच व्हा. आपल्या चॅनलच्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत राहतील. धन्यवाद.